मराठी, ते धडक ते धडक. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित, विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. कारण इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आमच्या सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम, गरजू व अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी दत्तक योजना. आणि म्हणूनच इथे गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे. खानापूर तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या ड्रोन सर्वेला शेतकऱ्यांनी दुसऱ्या दिवशीही तीव्र विरोध केलाय. या ड्रोन सर्वेसाठी पहाटे 4 वाजल्यापासूनच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. यावेळी शेतकरी आणि महिलांनी प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान शेतकरी आणि पोलीस यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू झाली आहे. मोजणी रोखण्यासाठी महिला शेतकरी हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन आत्मदहन करण्यासाठी तयार झाले आहेत. भाग्यनगर येथे या मोजणी दरम्यान प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झालंय. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी आमदार सुहास बाबर आणि खासदारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. मतं मागायला गावात येत होता, आता आमदार खासदार कुठे आहेत असा सवाल करत संतप्त महिलांनी आमदार खासदारांचा अक्षरशः धिक्कार केलाय. तर दुसरीकडे ॲडव्होकेट दीपक लाड यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रशासनाला इशारा दिलाय. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. अंगावर येऊ नका, अंगावर येऊ नका. धोरण स्वीकारणार आमची विनंती थांबा थांबा आता शासनाचा या ठिकाणी आपण निषेध बोंब मारून करूया. आणि इथं शोधायला कोण मंत्र्यापासून आला असेल तर त्यांच्या सकट आम्ही पिटवून घेणार आहे. आम्ही कुणाला सुद्धा सोडणार नाही. आम्ही मंत्र्यांसकट इथं पिटवून घेणार आहे सगळ्यांनी. आणि कोण इलेक्शनला सगळी पाहिजे का? आता कुठे गेले ती आमदार खासदार कोण गेलं? सुहास भैया कुठे धरून बसलाय का? थोडंसं काय झालं की लगेच सरकार हे करतंय. शेतकऱ्याच्या बाजूने कोण आहे का एखादा? आज आमची एकरभर जमीन जरी स्वतःची असली ती गेली तर ह्याच्या शक्तीपीठ मध्ये आमच्या मुलांनी काय करायचं? आज आम्ही मुलांचं शिक्षण, मुलांची लग्न आम्ही शेतीच्या जीवावर करतोय. कर्ज काढून आम्ही करतोय का तर 4 रुपये आम्हाला उद्या येतील म्हणून त्या ह्याच्यावर ते आम्ही कर्ज उचलतोय. आम्ही कर्ज फेडायसाठी परत आम्ही कष्ट करतोय. आम्हाला याचा काय उपयोग आहे? शेतकऱ्यांचा काय उपयोग आहे शक्तीपीठ मार्गाने? शक्तीपीठाची गरज आम्हाला नाही, आम्हाला गरजच नाही. आम्ही हे आमदार खासदार हे सगळे जे निवांत आत बसून त्यांना 2-2.5 लाख महिन्याला आणि दिवसभर कष्ट करतोय त्याला 300 रुपये मिळतात. लोकसंख्या जास्त, गावची लोकसंख्या जास्त आणि जमीन कमी आहे, त्यामुळे या लोकांना जगायचं कसं हा विषय आहे पुढचा. आज आम्ही शक्तीपीठ महामार्ग, आम्हाला हा शक्तीपीठ महामार्ग नको आहे. आम्ही हा दीपक दादा लाड, आम्हाला यांच्याशी ओळख नसताना सुद्धा आम्ही आज त्यांनी जे आम्हाला सहकार्य केलं ते आमदार साहेब, खासदार साहेब कोण सुद्धा इथपर्यंत येऊ शकले नाही. कालपासून फोन करतात, एक जण सुद्धा इथपर्यंत हजर राहिला नाही. आज आमचे भाऊ, आम्ही मतदानासाठी त्यांच्याकडे मतदान देतोय
80% मतदान आमच्या गावात होत आहे. तुम्ही जर इथं जर येत नसाल तर आम्हाला तुमचा धिक्कार आहे आणि तुम्ही आमच्या गावात कधी सुद्धा पाऊल ठेवू नका. आता दीपक लाड साहेब जे जिथं जातील पोलीस यंत्रणा त्यांना जिथं घेऊन जाईल तिथं आम्ही जायला तयार आहे. भाव आहेत ते आमच्यासाठी लढतात. जर ह्यांना जर पोलिसांनी काय केलं, जेलमध्ये केलं, तर आम्ही त्यांच्या बरोबर जेलमध्ये सुद्धा जायला तयार आहे. आज आमदारांना निवडून दिलंय, खासदारांना निवडून दिलंय, पण ते आमच्या शेतकऱ्यांसाठी साथ देत नाहीत. पण हे भाव आज आमच्यासाठी आलेत. आमचा भाव म्हणून आज आमची लाडकी बहीण म्हणजे ह्यांची लाडकी बहीण आम्ही झालोय. आम्ही सरकारची लाडकी बहीण नाही. हे आम्हाला आज पाठिंबा देतात. आम्ही ह्यांना पाठिंबा देणार आहे. आज ह्यांना काय जरी केलं तरी सुद्धा हे आम्ही त्यांच्या बरोबर आहे. आम्ही त्यांच्या बरोबर लढणार आहे. पण आम्ही एक गुंठाभर सुद्धा जमीन जाऊन देणार नाही. माझ्यावर सगळ्यांनी अटॅक केला आणि माझ्या बांगड्या फोडल्या, हो का, हातातला रक्त आहे माझ्या आणि खांद्यात हिसका बसलाय माझ्या. आणि आम्हाला मोजणी ही होऊन द्यायची नाही. आम्हाला शक्तीपीठ नको आहे. आम्हाला हा रस्ताच नको आहे. आम्हाला मान्य नाही. आम्ही शेती एक गुंठाभर सुद्धा आम्ही जमीन त्यांना देणार नाही. आणि कोण सरकार आहे ना त्यांनी आपल्या जागेत ना स्वतःची सरकारी हद्द असेल ना तिथनं विमानतळ काढा, तुम्ही शक्तीपीठ हुडका. आम्हाला गरज नाही शक्तीपीठाची. आम्हाला जमीन द्यायची नाही आणि आमचा काय उपयोग नाही आणि ही करणारच आहे. आत्मदहनच करणार आहे. हा, वतूनच. तुम्हाला नोटीस वगैरे काय ह्यांना विचारलं, माझ्या हाताला हिसका मारला इथं त्यांनी. 4 वाजता 5 वाजता मी 5:30 ला मोजणी करायच्या या यांनी काय आम्हाला जमिनी खरेदी केली करून दिले त्या का? यांचा काय अधिकार आहे? आज तुम्ही कोर्टात कशाला गेला तर पुरावा मागते ती. ह्यांनी आम्हाला काय दिलंय पुरावा? चोरीला गेला पोलीस यंत्रणा तेव्हा कोण आली नाही. आता काय आली? हा रस्ता करून आमच्या शेतकऱ्यांचा काय फायदा आहे? तुम्ही सांगा मला, काय फायदा आहे? ही सगळ्या सरकारचा फायदा आहे म्हणून सरकार हे आम्हाला शेतकऱ्याला मारायला निघालंय का? आज सगळ्या शेतकऱ्यांनी आम्ही कमवून खाते. आमची पोरं भावी पिढी आमची खाऊ शकत. जर ह्यांना जमीन दिली आमची पोरं काय खाणार सांगा? मोजायला कोण मंत्र्यापासून आला तर त्यांच्या सकट आम्ही पिटवून घेणार आहे. आम्ही कुणाला सुद्धा सोडणार नाही. आम्ही मंत्र्यांसकट इथं पिटवून घेणार आहे सगळ्यांनी. आणि कोण इलेक्शनला सगळी पदे आता कुठे गेले ती आमदार खासदार कोण गेलं? सुहास भैया कुठे धरून बसलाय का? थोडंसं काय झालं की लगेच सरकार हे करतंय. शेतकऱ्याच्या बाजूने कोण आहे का? एखादा आहे का कोण? आज सगळी मतदान मागायला येते ती, पण आता शेतकरी अडचणीत आहे. त्यावेळेस कुठे गेली सगळी? सकाळपासून फोन चालू आहे ती कोणीच फोन उचलला नाही अजून. आम्ही 5 वाजल्यापासून येत आहे. आमचं पोरं बाळ आदेश आहे काय वर्ण आदेश आहे? आम्हाला ढकलून द्यायचा आदेश आहे का? लाव नका म्हणा. आम्हाला सरकारने काय एक गुंठाभर जमीन खरेदी करून दिली नाही. आज आम्ही आमच्याकडे शेती आहे. आम्ही त्या शेतीवरती मुलांचं शिक्षण करतोय, मुलांची लग्न करतोय. आम्ही काही सरकारला रुपया मागा येत नाही, पण आम्हाला शेती सुखानं करून देत नाही. ती हे कुणी सरकारनं ठरवलंय का? ठरवलंय सरकारचा फायदा असल्यामुळे त्यांनी ठरवलंय ना. शेतकऱ्यांचा काय फायदा त्यांनी बघितला? आमच्या आज असल्या ह्या कोरोनामध्ये सगळ्या कंपन्या बंद पडल्या. शेवटी पोरांनी शेती केलीच ना, जगलीच ना शेतीवरती. तेव्हा सरकारनं कुणाचं हे केलंय का? सरकारनं कुणाचं बघितलंय का? कशी जगते कशी नाही? लोकशाही कुठं या? सगळी हुकुमशाही या. आज शेतकऱ्यावर तुम्ही दादागिरी करताय. आज शेतकऱ्यावरती आज एवढ्या महिला मुलींच्यावर अत्याचार करते, ते थांबवताय का सरकार? आणि शेतकऱ्यावरती ही बिनकामाचं नुकसान भरपाई तुम्ही करायला लागलायचा. आज 1,500 रुपये देऊन त्यांना वाटत असेल आम्ही महिला विकत घेतल्या, पण तसं होऊन देणार नाही. आम्ही 1,500 रुपये आम्हाला दिला, 9,000 रुपये सिलेंडर केला. या 1,500 आमचं घर खर्च भागतोय का महिन्याचा? त्यांच्या आज मेकअपला बायका गेल्या तर त्यांचं दिवसाला 1,500 पुरत नाही ती. आणि आम्हाला महिलांना विकत घ्यायला बसलंय का सरकार? पण तसं चालणार नाही. आम्ही हाणून पाडणार आहे. आम्हाला शक्तीपीठ गरज नाही शक्तीपीठाची. विरोधी आंदोलन अत्यंत भडकले. भाग्यनगर तालुका खानापूर शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीनं आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. पहिल्या दिवशी ड्रोन सर्वे हाणून पडला. दुसऱ्या दिवशी सुद्धा सकाळी पहाटे 5 वाजता 4 वाजता पोलीस आणि CRP अत्यंत म्हणजे अमानवी पद्धतीनं बेकायदेशीर पद्धतीनं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ड्रोन सर्वे चालू होता. माता भगिनींनी या ठिकाणी प्रत्येक माता भगिनीच्या हातामध्ये डिझेलची बाटली आहे आणि हातामध्ये तिरंगा आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीनं गांधीगिरी मार्गाने आम्ही अजूनही सांगतोय की या ठिकाणी ड्रोन सर्वे करू नका. आमच्या इंचभर जमिनीला धक्का लागला तर खऱ्या अर्थानं
आमचं आंदोलन तुम्हाला परवडणार नाही. या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषद सदस्यांना विनंती करतोय, आज संध्याकाळी शक्तीपीठ रद्द करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांनी तात्काळ बैठक घेण्याचं नियोजन आणि आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे. त्या पद्धतीने आमदारांनी, जे आमदार आहेत ते शेतकऱ्यांच्या पेक्षा आणि जनतेपेक्षा मोठे नाहीत, त्यामुळे प्रत्येक आमदारांनी या मिटिंगला हजर राहावं अशी विनंती करतोय. शक्तीपीठ आंदोलन हे तुमच्या सत्तेची मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, एवढा विश्वास आंदोलनकारांना निर्माण झालाय. 1 इंच जमिनीला जर तुम्ही धक्का लावला तर खऱ्या अर्थानं पोटतिडकीची भूमिका आम्ही घेऊ. खऱ्या अर्थानं हा संघर्ष सांगली जिल्हाभर पेटलेला आहे. रक्ताचं पाणी झालं तर या ठिकाणी मागं पडणार नाही. परंतु या ठिकाणी माता भगिनी सकाळी 5 वाजल्यापासून या आंदोलनामध्ये चहाचा गोट सुद्धा घेतलेला नाही. आज दिवसभर आम्ही सगळेजण उपवासी राहणार आहोत. परंतु खऱ्या अर्थानं आमच्या भावनांचा जर तुम्ही विचार केला नाही, भावनांची चेष्टा केली तर तुमच्या पायामध्ये पत्रे लावायला सुद्धा आम्ही मागं पुढे बघणार नाही. कारण तुमची पोलिसांची सेना असेल, आमची तुफान सेना आहे. याद राखा, इथे इंचभर जमिनीला धक्का लागला तर रक्ताचे पाठ वाहतील. माता भगिनींची संख्या बघा, माता भगिनींची प्रतिक्रिया तुम्ही घ्या. माता भगिनीला विचारा प्रश्न काय आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला शक्तीपीठ नको आहे, आम्हाला आमच्या जमिनी पाहिजे त्या. आम्हाला काही सरकारनं विकत दिल्या नाही त्या जमिनी. आणि आजकाल शेतकऱ्याला कोणीही ही नाही, वाली नाही. आज शेतकऱ्यावरती नुकसान सगळ्या सरकारने शेतकऱ्याला फक्त मारायचं ठरवलंय. आजकाल जगायचं कशावरती? मुख्यमंत्री साहेबांना आमची पूर्ण कळकळीची विनंती आहे, शक्तीपीठ महामार्ग बंद करा. आम्ही देणार नाही जमिनी. या प्रशासनाची लावडते आणि आम्ही एकटे करणार नाही. आम्ही आत्महत्या केली तर मंत्र्यांनी सगळ्यांनी घेऊनच करणार आहे. आम्ही सांगली एकटे शहरामध्ये करणार नाही. एका महिन्यात 100 खून होतात. तिकडे पोलीस वेळेत पोहोचत नाहीत, पण इकडे शक्तीपीठच्या माध्यमातून पहाटे 4 वाजता या ठिकाणी शासनाचा निषेध तर करतोय. परंतु माता भगिनींची आक्रमक प्रतिक्रिया बघून माता भगिनी आंदोलनात उतरल्यानंतर आमच्या सांगलीच्या वाघिणींची त्या ठिकाणी तुम्हाला आज आमदारांना आम्ही निवडून दिलंय. आज आमदार सुद्धा आमच्या शेतकऱ्यांच्या बाजूने नाही ते. आम्हाला आमदारांची पण काही करायचं नाही. मग उद्या आमच्या दारातली वोट मागायला यायचं नाही. वोटिंग विटा DYSP, सांगली DYSP, तासगाव DYSP, सातारा DYSP, इस्लामपूर DYSP आता अनेक या ठिकाणी पिंजरे आणलेत. परंतु तुमच्या पोलीस स्टेशनची जागा सुद्धा कमी पडेल अशी या ठिकाणी भूमिका आहे. प्रांताधिकारी कडेगाव, प्रांताधिकारी विटा, प्रांताधिकारी तासगाव, अरे चाललंय काय? कुणासाठी चाललंय? पहिली गोष्ट, इथं आम्ही बेकायदेशीरपणे आलेलो नाही. पहिली गोष्ट तुम्हाला ऐका ऐका ऐका. आणि दुसरी गोष्ट, मोजणीसाठी पण आलेलो नाही. ही मोजणी नाही. आम्ही 2 मिनिटं राजपत्रामध्ये गॅजेटमध्ये 3-4 सूचना प्रसिद्ध झाली. त्या अधिकारात आम्ही इथं आलेलो आहोत. आम्ही तुमची जमीन लगेच घ्यायला किंवा मोजायला आलोय. आता तुम्हाला विरोध करायचा अधिकार आहे का, किंवा तुमचं म्हणणं मांडायचा अधिकार तर आहे. परंतु कसं आहे, कायद्याने जायला पाहिजे. 15ची नोटीस जेव्हा मी तुम्हाला काढेन, तुमची हरकती मला आल्या, 93 हरकती आतापर्यंत प्राप्त झाल्या, त्या आम्ही शासनाला पाठवल्या पण. परंतु त्या हरकती घ्यायची एक वेळ असते. जेव्हा आता आम्हाला माहित नाही, ही जी अलाइनमेंट तुम्ही व्हॉट्सअपला दाखवता की आम्ही गॅजेटमध्ये पब्लिश केलं की हे गट नंबर हे एवढं क्षेत्र, ही टेंटेटिव्ह अलाइनमेंट आहे. जेव्हा हा ड्रोन सर्वे होईल तेव्हा तुमची अलाइनमेंट फायनल होईल. अलाइनमेंट फायनल झाल्यावर आम्हाला कळेल की ह्यांचं किती क्षेत्र आहे, तुमचं किती, तर आम्ही तुम्हाला नोटीस काढू की तुमचं एवढं क्षेत्र आम्ही संपादित करतो, तुमचं म्हणणं काय आहे. तर तुमचा विरोध आहे तर तुम्ही आम्हाला म्हणणं द्यायला पाहिजे, तर तुमचा कायदेशीर अधिकार आहे, त्याला आम्ही उत्तर पण देऊ. ही झाली कायदेशीर प्रक्रिया. परंतु जेव्हा आता तुम्हाला नोटीस न देता तो आमच्या मत आला आहे, ही नोटीस आम्ही कधी देणार? ही अलाइनमेंट, हा ड्रोन सर्वे आहे, ही काही मोजणी नाही. मोजणीसाठी तुमच्या शेतात आम्हाला टेप घेऊन यावंच लागणार आहे. तो टेप म्हणजे रोवर घेऊन यावं लागणार आहे. ठीक आहे, ही मोजणी नाही. आता अलाइनमेंट फायनल झाल्याशिवाय तुम्हाला आम्हाला पुढची प्रक्रिया करता येत नाही. तुम्हालाही कायदेशीर विरोध करता येत नाही. हे जे चाललंय काय,
तुम्ही तुमच्या वरच्या अधिकाऱ्यांनी सांगा की आम्हाला ही मिळाले नाही. ड्रोन सर्वे असा असतो. ड्रोन सर्वे झाल्यानंतर नंतरची स्टेप आहे पुढची 2013 हायवे ऍक्ट नुसार मोजणी करण्याचा अधिकार प्रशासनाला असतो. त्यापूर्वीची पूर्वतयारी म्हणून ड्रोन सर्वे. आम्हाला ड्रोन सर्वे केल्यानंतर आमच्या शेतामध्ये परत मोजणी येणार, ती मोजणीच आम्हाला होऊन द्यायची नाही म्हणून आता ड्रोन सर्वे आम्ही रद्द करू. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी, ते धडक ते धडक.